नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर जसे की आपली सुरुवात पेट्रोल पंपातूनच झालेली आहे। पेट्रोल भरलं आहे आणि मी जातो आहे आज रत्नागिरीत। तर आजचा व्हिडिओ हा आपला म्हणजे आजचा ब्लॉग हा आपल्या एनटॉर्कवर होणार आहे। तर आज आपण आपल्या एनटॉर्कची ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत। म्हणजे मी माझ्याच एनटॉर्कचं मत तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे की मी हिला कधी घेतली, किती वर्ष झाली हिला, एवढ्या वर्षात हिच्याकडून काय काय म्हणजे प्रॉब्लेम निघालेत। त्यापूर्वी जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा। कसा वाटतं हा व्हिडिओ नक्की सांगा मला। तर आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे। तर मित्रांनो, मी हिला कधी घेतली होती ते सांगतो तुम्हाला। तर आधी हिच्या पुढे जाऊया, आवाज पण थोडा क्लिअर येईल। तर मित्रांनो, मी हिला नोव्हेंबरमध्ये घेतलं होतं, दिवाळीच्या सीझनला घेतलं होतं हिला। तारीख मला आता एवढी आठवत नाही एक्झॅक्टली। दुपारच्या वेळेस आम्ही गेलो होतो, मी आणि माझा भाऊ गेलो। दुसरा पॉईंट सांगायचं झालं तर हिला आता जवळजवळ 2 वर्ष 3 महिने झालेत आणि माझी आता स्कूटर जवळजवळ 22,994 किलोमीटर चालले। तर ह्या 2 वर्षात ही एवढी रनिंग झाली हिची, कारण हिचाच जास्त आता यूज होतोय, त्यामुळे आता एवढे झाले 2 वर्षामध्ये। आणि रायडर लोक दिसत आहेत, ही कोणती बाईक काय समजत नाही। तर आता आपण भांडरापूरच्या पुढे आलेलो आहे। पाच 6 रायडर दिसले मला आता। तर आज आहे शनिवार आणि आता वाजलेत जवळजवळ 11:05 झालेत। तर बॅक टू पॉईंट। आता तुम्हाला याच्यामध्ये काय काय नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते पण सांगतो तुम्हाला। पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचे झाले तर गाडी नो डाऊट म्हणजे स्कूटर नो डाऊट चांगली आहे, खूप चांगली आहे। कारण 125cc मध्ये मोस्ट पॉवरफुल बाईक आहे, म्हणजे स्कूटर आहे, बाईकच येते माझ्या तोंडात स्कूटर आहे। तर पॉवर जर सांगायची झाली तर हिच्यामध्ये 9.6 bhp पॉवर प्रोड्यूस करते आणि टॉर्क ही 10.8 या समथिंग 8 या 5च्या समथिंग न्यूटन मीटर टॉर्क देते ही। तर पॉवरच्या बाबतीत खूप चांगली स्कूटर आहे। आणि बाकीच्या स्कूटरशी कंपेअर करायचं झालं तर ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये येते आणि हिला जास्तीत जास्त जे आपले टीनेजर असतात ना तेच कन्सिडर करतात, कारण कॉलेज विलेजसाठी चांगली बाईक आहे ही। आणि आता आपण आलो आहोत, आता काजीरपाटीत आलेलं आहे। काजीरपाटीत आता एंटर करणार आहोत आपण। दुसरी गोष्ट, आता निगेटिव्ह पॉईंट सांगायचे झाले तर मीटरमधून एक वेगळाच आवाज येतो स्टार्ट करताना। काय प्रॉब्लेम माहीत नाही मला, पण खूप इरिटेटिंग आवाज येतो। आता मला हेल्मेटमधून एवढा येत नाही, पण हेल्मेट नसल्यावर ना आवाज येतो तो। आणि दुसरा पॉईंट सांगायचं झालं तर आपल्या एक्झॉस्टमधून वेगळाच आवाज येतो। जेव्हा आपण स्टार्ट करून पिकअप घेतो ना गाडीला, तेव्हा ना वेगळाच आवाज येतो, तो एकदम किर्र असा आवाज येतो काहीतरी, तो एक आहे। बाकी असं कोणता प्रॉब्लेम नाही मला जाणवला। एक प्रॉब्लेम आहे म्हणजे पावसाळ्यात मला ना
एक्सिलेटरचा प्रॉब्लेम आला होता. एक्सिलेटर ना आपोआप असा म्हणजे खेचलेलाच राहायचा. आता ते कशामुळे होतं काय माहीत नाही. आता पावसामुळे झाले असलं तर काय माहीत नाही, म्हणजे पावसामुळे मध्येच गाड्या बघा जाम बिम होतात ना, त्याच्यामुळे झालं असेल तर काय माहीत नाही मला. मी मेकॅनिकला पण दाखवला होता, पण तो बोलला ॲक्सिलेटर केबल ना खेचली गेली. तर तो एक प्रॉब्लेम फेस करावा लागला होता. म्हणजे ऑटोमॅटिक झाली होती का स्कूटर, थ्रॉटल दिल्या बिना म्हणजे आपोआप जात होती. सर्विसबद्दल सांगायचं झालं तर मी आतापर्यंत हिच्या म्हणजे ह्या 2 वर्षात 4च सर्विस केल्यात फक्त, आणि त्या पण फ्रीच्या केल्यात. सर्विस करायची आहे, पण पुढच्या महिन्यात सर्व्हिसिंगला गेलो तर मी जाईन नक्की, आणि त्यावर सुद्धा व्हिडिओ येईल एक आपला. आता मी ह्याच्यात काय काय चेंज केले ते तुम्हाला सांगतो. जास्त असे काय मॉडिफिकेशन नाही केले मी, सिम्पलच ठेवले. पहिलं तर आपला हा वायझर मी फिट केला आहे. हा मी फ्लिपकार्टवरून मागवला होता. मला आय थिंक 250च्या दरम्यान काहीतरी पडला. दुसरं मॉडिफिकेशन सांगायची झाली तर मी लिव्हर गार्ड लावले होते, पण त्यांची क्वालिटी एवढी काय खास नाही निघाली, कारण ते 1-2 महिन्यातच लूज झाले, त्यामुळे मी ते काढून ठेवले. तर हे 2च मॉडिफिकेशन केलेत मी आतापर्यंत, आणि बाकी स्टॉक आहे माझी गाडी. ॲव्हरेजचं सांगायचं झालं तर मित्रांनो, ॲव्हरेज मला हे 35-38 असंच देते. फुल टँक मी कधी केला आहे नाही, फुल टँकला जास्त देईल माझ्या मते, कारण मी प्रॉपर मायलेज टेस्ट केला आहे नाही. तुम्ही कमेंट केलात तर नक्की एक मायलेज टेस्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर मायलेज मला 35-38च्या दरम्यानच भेटला आहे, इकॉनॉमी मोडमध्ये. हा, तर आपण आता वाऱ्यातनं बाहेर पडतोय. अरे बाबा, धूर बघ काय गाडीतनं येतो याच्या. आणखी काय सांगायचं झालं तर मित्रांनो, इंजिनमध्ये मला अशी काय प्रॉब्लेम आले नाही या 2 वर्षामध्ये. खूप चांगली चालते, स्मूथ चालते गाडी माझी. आणि मागच्या महिन्यातच मी ऑइल चेंज केला होता. बाकी काय अजून चेंज नाही केलं आहे. सर्व्हिसिंगला एकदा न्यावी लागणार आहे. चेंज मी एक मागचा टायर केला आहे. आता जवळजवळ त्याला म्हणजे भरपूर महिने झाले, एक 5-6 महिने झाले असतील टायर चेंज करून. तर तो एक चेंज केला आहे, आणि पुढचा पण मला करावा लागणार आहे, कारण पुढचा खूप झिजला आहे टायर. आणि त्यामुळे ना ग्रीप एवढी चांगली भेटत नाही रोडला, आणि मी पळवू पण शकत नाही जास्त. तसं पण मी जास्त पळवत नाही, आपले लिमिटच असते 40-45 अशीच असते आपली लिमिट, याच्यावरती मी जात नाही. तर तो पुढचा एक टायर मला चेंज करावा लागणार आहे. आणि टायरच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर जे आता फ्रंट टायर आहे त्याची एवढी ग्रीप नाही आहे मित्रांनो, कारण ना असं म्हणजे रेव्यातनं किंवा खडीतनं नेला ना तर तो खूप स्लिप करायचा, म्हणजे जेव्हा टायरची कंडिशन चांगली होती तेव्हासुद्धा. तर ते एक आहे. तर मित्रांनो, आता जर एवढा व्हिडिओ बघितलाच असाल तर एक कमेंट नक्की करा, नक्की सांगा कसा वाटतं व्हिडिओ माझा. सपोर्ट करा तुमच्या भावाला, कारण गरज आहे आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत. तर भावाला नक्की सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो, कारण काय आता जास्त सांगण्यासारखं नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत काळजी घ्या.